उभा राहून बोलतो, थकलो तर बसून जातो. 2012-13चा काळ असेल, तेव्हा मी अशाच शिबिरांमध्ये सहभागी व्हायचो. अमोलदादांची माझी ओळख 2012-13ला मी पहिल्यांदा जेव्हा मेळघाटात 2 वर्ष काम करत होतो. इथं गुन्नू आहे आपला, गुन्नूला माहिती आहे ते मेळघाटातलं सगळं काम. पण तेव्हा पहिल्यांदा मी आनंदवनला होतो. तर तेव्हापासनं त्या त्या 2-4 वर्षात तुमच्यासारखे असे 15-20 वर्कशॉप म्हणजे शिबिरं केले असतील. तर एक मॉरल दडपण आहे की जो माणूस अशा शिबिरं अटेंड करत होता, तो समोर येऊन बोलतोय. तर दादांची माझी ओळख तशी आनंदच्या माध्यमातून 2012-13 नंतर आम्ही अकोल्याला भेटायचो. अकोला, अमरावती दोन्ही ठिकाणी कॅम्पसला पहिल्यांदाच येणं झालं. आणि एक थोडक्यात मांडणी करायचा प्रयत्न करेल की 10-11 वर्षात काय म्हणजे या आपण म्हणतो सामाजिक क्षेत्र किंवा सामाजिक चळवळ, त्याचा थोडाफार अनुभव, लर्निंग अनलर्निंग शेअर करेल. मागे धरणे सर बसलेत. धरणे सरांचं पण गेल्या ते सकाळच्या सेशनमध्ये होते उद्घाटनाला. तर 2014ला टीसला असताना शेतकरी आत्महत्यावर मी एक फीडवर्क केलं होतं टाटा इन्स्टिट्यूटचा. तर जवळपास 25 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या घरी आम्ही भेटी दिल्या होत्या प्रत्यक्ष मराठवाड्यातल्या. आणि तो काळ ते 2-3 वर्ष कम्पेअर टू विदर्भ मराठवाड्यात खूप हलाखीची परिस्थिती होती, आजही आहे. पण ते 2-3 वर्ष खूप वाईट पद्धतीनं दुष्काळ होता. तर त्यावेळेस आम्ही टीसला मास्टर्स करतो रुरल डेव्हलपमेंट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, बहुतेक लोकांना माहीत असेल. तर तुळजापूर कॅम्पसला होतो. तर त्या काळात एक 25 शेतकरी म्हणजे ते ते फीडवर्क माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शेतकरी पुत्र असल्यामुळे एक खेड्यातलं असल्यामुळे ते एक रिलेट करता येत होतं. आणि टीसचं एक थेरॉटिकल नॉलेज आणि ते सगळं बघितल्यावर नंतर असं वाटलं की आपण नंतर त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची फेलोशिप भेटली. तर यवतमाळ निवडण्याचं कारणच हे होतं की तिथं धरणे सर होते किंवा जे मी मेळघाटात काम करत त्यावेळेस कॉलेजची टीम यायची तिथं. 2 वर्ष त्या काळात काम करताना भरपूर तुमच्यासारखे शेकडो व्हॉलेंटियरांसोबत काम करता आलं. आणि त्यात जे ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर्स वाटले ते कॉलेजचे व्हॉलेंटियर्स, ते एक जिव्हाळं होतं. आणि मग तर अशा बहुतेकांचा वाटा या प्रवासात आहे. आणि अजूनही हा प्रवास अजूनही तेवढ्या पद्धतीनं असं म्हणेल मी की प्रगल्भ नाही आहे. अजूनही शिकतोय, धडपडतोय. ते कोणता डायलॉग आहे ना रणबीर कपूरचा, रणबीर आहे का कोणता आहे तो कपूर, ते कुठला पिक्चर आहे की दौडना आहे, गिरना आहे, रुकना नाही. हां, हे जवानी है दिवानी. आता सेशन झालं चांगलं. ठीक आहे, हे जवानी दिवानी तो डायलॉग जगायचा प्रयत्न करतोय की बाबा कितीतरी 10 पैकी 9 ठिकाणी रिजेक्शनच येतं आपल्या आयुष्यात. रिजेक्शन म्हणजे ते नाही रे बाबा. रिजेक्शन म्हणजे जर ट्युनिंग स्कॉलरशिप भेटायच्या अगोदर एक 18-19 विद्यापीठातून ऑफर लेटर होतं स्कॉलरशिपच्या बाबतीत. किंवा आजही एकलव्यला जेव्हा बिल्डअप करायचं जर फंडिंगसाठी. निघताय का सर? ठीक आहे, ठीक. तर माझं सेशन मला बहुतेक काय टॉपिक दिला होता, सो अनुभव आणि एकलव्य. तर मी थोडंसं हायर एज्युकेशन मॅटर्स म्हणजे उच्च शिक्षण काय मॅटर करतं आपल्यासारखं सगळे चेहऱ्यावरून वाटतात की म्हणजे मी गेल्या आठवड्याभरापासून किंवा कालपासून वारंवार फोन करतो की बाबा कुठल्या बॅकग्राऊंडचे पोर आहेत मला जरा सांगा, म्हणजे तशी भाषा वापरायला किंवा तशी मांडणी करायला. नाही तर मी काहीतरी बरं यायचो आणि तुम्ही आपलं काहीतरी काय आलं लंडनहून काहीतरी बरायला लागलं. हां, असं नको व्हायला. म्हणून मी बॅकग्राऊंड बघून थोडासा बोलायचा प्रयत्न करत होतो. तर बहुतेक लोक म्हणजे ह्या टीमच्या किंवा माझ्याच बॅकग्राऊंडचे दिसत आहेत. तर किती लोक जिल्हा परिषद शाळेत शिकले तिथं? चुकीचा प्रश्न. किती लोक कॉन्व्हेंट शाळेत शिकले? ठीक, सिलेक्टेड आहे. तर किती लोक अंगणवाडीत ते सुगडी बिगडी खाल्लेली आहे का? ठीक आहे, सुगडी खाल्ली. ठीक आहे, म्हणजे स्टोरी रिलेट होऊ शकते. आणि मग त्यात काही विशेष नाही आहे स्टोरी सांगणं की
तुम्ही जर यूट्यूबला राजू केंद्र टाकलं तर तुम्हाला BBC पासून 2, 4, 5, 10 इंटरव्ह्यू भेटून जातील मराठीत, हिंदी, इंग्रजीत पण. मी स्टोरी काही सांगणार नाही. तर फक्त शैक्षणिक प्रवास सांगायचा प्रयत्न करेल की ते कसं आपल्या आयुष्यात एज्युकेशन मॅटर करतं आणि एकलव्य मला का सुचलं. तर बालवाडी, सगळे आपण बालवाडीत फक्त भात खायचं म्हणून आपण ते पिवळा भात किंवा सुरडी बिगडी खायला भेटते म्हणून बालवाडी. नंतर जिल्हा परिषद शाळेत, तर त्यावेळेस आता म्हणजे मी एक प्रिव्हिलेज मानतो माझं, फॉर्च्युनेट की मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो. आणि कदाचित त्यावेळेस जर कॉन्व्हेंटचं वातावरण असतं तर माझे बाबा तिसरी नापास आहेत, म्हणजे त्यावेळेस त्यांनी 3 वर्ष काढलेला माणूस. तर त्या आईवडिलांना आपल्या साहजिक आहे, त्यांना आपल्या पाल्यांची पोरांची काळजी असते म्हणून ते जे चांगलं असेल तिथे टाकायचा प्रयत्न करतात. आणि आता एक इल्युजन बनलं आहे कॉन्व्हेंट शाळेचं किंवा कॉन्व्हेंट म्हणजे चांगलं काहीतरी. तर माझ्या आईवडिलांनी पण तसंच केलं असतं, काहीतरी चांगलं दिसतंय, श्रीमंताचे पोरं टाकतायत तर आपल्या पोराला पण तिथे टाकून देऊ. तर ते बरं झालं माझ्या वेळेस कॉन्व्हेंट नव्हतं, नाही तर मला माझ्या घरच्यांनी 100% कॉन्व्हेंट टाकलं असतं आणि नुकसान झालं असतं आयुष्यात. म्हणजे ते काय नुसतंच इंग्रजी 2-4 शब्द आले गेले की घरच्या नोट आहे भारी, किती भारी. तर ते आजही गावात आम्ही बघतोय. तर ते जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो आणि त्याचा मला अभिमान आहे. हां, असं नाही की ते काय आपण ते हे म्हणून वापरत नाही की टोकन म्हणून किंवा जिल्हा परिषद शाळा शिकलो. 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा शिकलो आणि नंतर एक 8 ते 12 बुलढाण्याला शिकलो, भारत विद्यालय बुलढाणा. तर प्रायमरी शिक्षण चालू झालं. सेकंड म्हणजे 6वी 7वीमध्ये जरा शिक्षक आमचे जरा थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आल्यामुळे आम्हाला तेवढ्या पद्धतीनं नाही दर्जा भेटला. मग आम्ही ते कॉप्या बिप्या करून 7वीत मार्क घ्यायचो आणि मग तेवढे मार्क पडून आम्ही 96-92% पडून भारतला ॲडमिशन घेतली. भारत एक टॉपची शाळा आहे बुलढाण्यातली. तर तिथे गेलो आणि न्यूनगंड एवढा की आम्ही आणि तिथं हॉस्टेलला राहायचो मी. असं एक हॉस्टेल, याच्यापेक्षा एकच समजा हे भाग, एवढ्या हॉलमध्ये आम्ही 70-80 पोरं झोपायचो. ते पेट्या कोणी राहिले का समाज कल्याणच्या हॉस्टेलला किंवा हॉस्टेलला? बऱ्यापैकी राहिले. म्हणजे आहे की ते आपल्या पेट्या लावायच्या ह्या साईडनं त्या साईडनं आणि पुढे बेड टाकायचे. अशा वातावरणात आम्ही राहायचो. आणि मग शहरातले पोरं थोडेसे चांगले कपडे एकदम कंगवा बिंगवा व्यवस्थित करून आपल्या गावातली मराठी भाषा, ते जरा इम्पिरियर कॉम्प्लेक्स, नाही बाबा आपल्या पोरांमध्ये नाही जमू शकत आपण. मग कधी त्या 5 वर्षात कधी बोलायची हिंमत नाही केली. तिकडे इलेक्शन व्हायचे आमच्या शाळेत, थोडंसं ते स्टुडंट काय असतं ना ते व्हायचं. हां, युथ नाही, ते 12वीपर्यंत आमच्याकडे काही प्रयोग व्हायचे. त्याच्यात पण आम्ही कधी उभे राहिलो. स्टेज डेअरिंग तर सोडूनच द्या, कधी समोर जाऊन बोललो नाही. आता 2 वर्ष 2.5 वर्षापूर्वी पहिल्यांदा सुरुवात केलं थोडंफार. हां, मॉनिटर तर दूरचीच गोष्ट, पण ते असतात ना काहीतरी कल्चरल ॲक्टिव्हिटीज. हां, ठीक आहे. तेच ते सगळे गॅदरिंग बिदरिंग जेवढे सगळे प्रकार होते ते एकाही प्रकारामध्ये आपण नव्हतो. कारण की ते गावातलं हे होतं, एक पिढ्यांचा बॅकलॉग म्हणता येईल आपला, की बाबा कधी आपलं समोर जाऊन रिप्रेझेंटेशन नाही, बोलणं नाही, काय नाही. नंतर 11वी 12वी वाटलं की थोडंसं. तुमच्यापैकी स्पर्धा परीक्षा किती लोक करतायत? MPSC का UPSC? UPSC, MPSC, MPSC कंबाईन. ठीक आहे. मी पण ते 11वी 12वीत असताना नागरे पाटील, भरत आंधळे आलते त्यावेळेस. ते अजून काय 2-4 लोक. मला राजेश पाटलांचं चरित्र आवडतं, ताई मी कलेक्टर बहिणू. तर ते वाचलं होतं त्यांचं. आत्ता पण एक ओडिसाचं डायरीवर एक पुस्तक आहे, ओडिसांचे अनुभव. तर ते भाषणं ऐकून आम्ही लगेच ठरवलं की पुण्यात जायचं बा आपल्याला. 12वी सायन्स ठीकठाक मार्क होते, चांगलं. म्हणजे फर्ग्युसनला इथं किती लोक आहेत फर्ग्युसनचे आहे होते. तर बुवा आपण फर्ग्युसनला शिकावं. नागरे पाटील SP मध्ये शिकलेत, BA केलेत, BA करून IPS IAS होतं. तर मग आपण पण ठरवलं की बुवा त्यावेळेस UPSC करायची. म्हणून 12वी सायन्स सोडून चांगले मार्क पडून बुवा जाऊ द्या, सगळं सोडून देऊ, गव्हर्नमेंट BAMS BDS भेटत होते म्हणलं. आता मिशन IAS, मी सह्या बिया तशा करायचो एकदम डायरीवर बिर. मिशन IAS. पहिले डॉक्टर होतं. ते परदेशी सर नाही का आपले, श्रीकर परदेशी, डॉक्टर IAS आहेत ना ते, BJ मेडिकल कॉलेजमध्ये शिकले ते त्यांच्यामध्ये स्टील फ्रेम नावाचं एक पुस्तक होतं.
त्यांची ती स्टोरी वाचली होती. मला यार ह्या माणसासारखं व्हायचं, BJ मधून MBBS पण करायचं आणि IAS पण व्हायचं. CETत मार्क थोडे कमी होते म्हणून पहिल्या अटॅम्पमध्ये MBBS करता नाही आलं. मग चला मला पहिला ऑप्शन कटला, दुसरा ऑप्शन तर आहे IAS. तर पुण्याला गेलो आणि तो टर्निंग पॉईंट बऱ्यापैकी ठरला माझ्या आयुष्याला. 2011ची गोष्ट आहे. एक 50 किलोची बॅग आपली त्या संचित हॉस्पिटलपासून FCच्या मेन गेटपर्यंत, त्या कोपऱ्यात मधल्या गळीत युनिकचं, हां युनिक अकॅडमी फाउंडेशन प्रोग्राम 3 महिन्याचा. की ते काय ते घरून 10,000 रुपये घेऊन गेलो. तर हे मुद्दा म्हणून म्हटले काही असं स्टोरी नाही, शैक्षणिक जे तुम्ही पण रिलेट करू शकता, शैक्षणिक अनुभव सांगतो फक्त. तर 3, 4, 5 महिने राहायचा प्रयत्न केला. म्हणजे 3 महिने ते पहिले समजून घेतलं, पण मला ते यासगळं एवढ्या त्या झापड्यात अडकून गेलो मी. तर फर्ग्युसनच्या डेट्स पण माहीत नव्हत्या, सांगणारा कोण नव्हतं इमिजिएट. बावधन नावाचं, आता ते मनपामध्ये येतं बहुतेक महानगरपालिकेत, पहिले ग्रामपंचायत होती ती. तर तिथून मी अपडाऊन करायचो. गावचा एक मित्र होता. तर पुण्यात असं कोणी नव्हतं की बाबा जे आपल्याला अकोमोडेट करायला सांगेल समजून की बाबा फर्ग्युसन नावाचं कॉलेज आहे आणि तिथं असा कोर्स आहे. तर ठरलेलं होतं BA करायचं. असं माहीत पण नव्हतं BA स्पेशलायझेशन असतं काय असतं. फर्ग्युसनच्या डेट्स निघून गेल्या नंतर मॉडर्नला ॲडमिशन घेतली जवळ शिवाजीनगर 5ला. पण 4-5 महिन्यात एवढं जे न्यूनगंड होता तो तसंच आलता समोर, कधी बोलायचं नाही. आणि पुण्यात असं होतं ना की म्हणजे लहानपणी असं गेलं की त्याची स्टोरी मी सांगेल सिटीचं काय, सिटीबाबत आपलं काय मत असतं. बुलढाण्यातच एवढा न्यूनगंड होता की वयाच्या 18व्या वर्षापर्यंत बुलढाणाच ही सिटी वाटायची आपल्याला बोला. आणि 7वी-8वीपर्यंत लोणार सिटी, त्यात लोणार खाऱ्यापर्यंत सर्व. लोणार तालुका आहे. आनंद माझ्या गावचा आहे, दानांच्या गावचा मी आहे. तर लोणारच शेअर वाढायचं सगळ्यांच्या स्टोरीनं. भातकं माहिती तुम्हाला? भातकं थोडंसं मागं जातो परत. तर भातकं म्हणजे चिवडा, गंमत, चिवडा, जिलेबी. लहानपणी आपण नाही का खाऊ. अजून काय म्हणता का पश्चिम महाराष्ट्रवाले, हां जळगाव बिळगाव आहे का आपले? जळगावचे आहे कोणी? तुम्ही काय म्हणता ते बाजारातून आणता खाऊ बिऊ? हां भत्ता. तर भत्ता. आता लहानपणी आम्ही ते भातकं, आता भातकंच म्हणलं मी. तर आई शनिवारी आमचा बाजार राहायचा बेबीचा. तर मी शनिवारची लई वाट बघायचो की बाबा भातकं येईल, जिलेबी येईल, काहीतरी चिवडा येईल. आणि शनिवार म्हणजे थोडंसं विकेंड पण आपला गावातला विकेंड. तर ते बीबी म्हणजे शेअर वाटायचं आम्हाला. त्याच्यानंतर कधी ते वाटलं नाही की लोणार एखाद दिवस जत्रेच्या वेळेस किंवा काहीतरी ते नवोदयचा पेपर किंवा स्कॉलरशिपचा पेपर, तर तेव्हा ते लोणार थोडंसं, लोणार आपलं शहर आहे मोठं. पुणे मुंबई म्हणजे आपल्याला एलियनच वाटायचं, एकदा ग्रहच वाटायचं. हे काही आपलं नाही बाबा, हे काहीतरी परकाचे. तर ते वयाच्या जवळपास म्हणजे 7वी-8वीपर्यंत कधी बुलढाण्याला जायचं योग नाही आला. म्हणजे डायरेक्ट ॲडमिशनच घ्यायला गेलो. त्याच्या बाहेर कधी पडलो नाही. फार एखाद दिवस पडलो असेल तर ते काही आठवणीत स्मरणात नाही त्या पद्धतीनं. तर ही एवढीच दुनिया होती आपली, एक 4-5-7 हजार लोकसंख्येचं. तर बीबी आणि आपलं गाव आणि लोणार. मग 8वीत बुलढाणा एक सिटी. बुलढाण्याचा मला दिवस आजही आठवतो, 26 जून 2006 ते स्टॉप आहे तिथं. आणि ते 2-3 दिवस स्पष्ट आठवतात, हॉस्टेलचे दिवस वगैरे. पहिले दिवस तर स्पष्ट आठवतात कारण पहिल्यांदा बुलढाण्यात पाहून. वयाच्या म्हणजे 18व्या वर्षापर्यंत, म्हणजे 12वी कंप्लीट होईपर्यंत बुलढाणाच ही सिटी होती आपल्यासाठी. आणि नंतर पुण्याला गेलो. पुण्यात तर विकेटच पडली. म्हणजे एवढा न्यूनगंड की भाषेचा, की भाषा आपली प्रमाण भाषा आहे ना मराठी. पुण्यातले लोक आहेत का कोणी प्रॉपर पुण्याचे तुम्ही? जे पुण्यातले लोक आता हे चांगले असतील भाऊ, पुण्याचे चांगलेच लोक आहेत, म्हणजे असं नाही जज करत नाही. पेठेतले नाही म्हणत मी, त्याच्यामुळे म्हणलं रेकॉर्ड नका करू तुम्ही. तर पुणे, तर ते प्रमाण भाषा एवढी की आपलं ते तुराट्या फराट्या म्हणणारे माणसं आपण. एक दिवस मी गेलो होते NSSचे एक काहीतरी सेशन सुरू होतं मॉडर्न कॉलेजला. ते मास्तर
की तुमच्याकडे याला काय म्हणतात, तर म्हणलं सर आम्हाला तुराट्या फराट्या माहिती आहेत. म्हणलं हे तुमचं माहीत नाही काय, ते पोरं तुराट्या फराट्या म्हणजे काय रे बाबा. तर तशी भाषा, आणि ते कधी आपल्याला ते संबंध नाही या सगळ्या गोष्टींचा. मुलं मुलीसोबत बोलतायत, कधी 12वीपर्यंत कोणत्या मुलीशी बोललो नाही. आणि मग ते सगळ्या गोष्टी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे, पण खूप त्यावेळेस जाणवल्या नाही त्या म्हणजे. आणि सगळ्यात मोठं फॅक्टर होतं की हॉस्टेल नाही भेटलं पुण्यात मला, कारण की BAला आपल्याकडं आर्ट्सला, तुमच्यापैकी आर्ट्सला किती आहेत? सायन्स बरं, आर्ट्सचं रिप्रेझेंटेशन आहे इथं, चांगलं आहे. तर आर्ट्सला BAला ॲडमिशन आहे म्हणून हॉस्टेल नाही भेटलं आपल्याला. की विद्यार्थी सहाय्यक समिती माहीत असेल तुम्हाला, किंवा बहुतेक इवन हॉस्टेलचा पण कमिंग फ्रॉम नॉमॅटिक ट्राईब NT D कॅटेगरीच्या जागा पण थोड्या कमी होत्या. तर मग आणि आर्ट्सच्या बाबतीत त्यांचं हे की बाबा नाही आर्ट्सला येतं. मग गावाकडे अजूनही आपला ट्रेंड आहे ना, आर्ट्स म्हणजे काय आर्ट्स, पण लोकांना काय माहिती फर्ग्युसन कॉलेजला आर्ट्सचा कट ऑफ जास्त लागते सायन्सपेक्षा. तर ते आणि जगातले जे टॉपचे राज्य करणारे विद्यापीठ आहे, नॉलेज पॉवर आहेत जगातले कोण आहेत, ऑक्सफर्ड केम्ब्रिज, हे आर्ट्समुळेच आहे ना टॉपवर. तर हे आपल्याकडे आर्ट्स बाबतीत ते खूप पूर्वग्रह आहेत किंवा हे आहे. तर ते आणि हॉस्टेल नाही भेटल्या त्या काळात. BPO म्हणजे आपलं कॉल सेंटरचं पण काम करायचा प्रयत्न करतो, पण तिथं लँग्वेजचा इश्यू. हां, ते पण ट्रेनिंग केलं एक 14-15 दिवसाचं. तर ह्या सगळ्यांचा तुमच्यापैकी बहुतेकांचा प्रवास असला आर्थिक प्रश्नांशी झगडण्याचा, भाषेचा, न्यूनगंड, पुढे जाऊन बोलणे. म्हणजे हा बॅकलॉग आहे माझा. म्हणजे आजही मी नीट एवढ्या ताकदीने बोलू शकत नाही, किंवा ते नितीन मानगुडे पाटील सोडून द्या, किंवा तेवढ्या ते ओरेटरी स्किल ते बॅकलॉग असल्यामुळे आपला. तर तेवढं सिस्टमच नाही भेटलं, ती व्यवस्थाच नव्हती तेवढी पूरक की बाबा ते प्लॅटफॉर्म देतील किंवा तेवढं कोणी समजून घेईल आणि तेवढं काहीतरी आपलं कॅपॅसिटी बिल्डिंग करल वगैरे. ते आपल्या व्यवस्थेचाच मोठा प्रॉब्लेम आहे. तर पुणे सोडावं लागलं मला 5-6 महिन्यात, आणि मी ती पुण्याची ॲडमिशन काढून मुक्त विद्यापीठात BA केलं, BDला ॲडमिशन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. तर माझी जी डिग्री आहे ही मुक्त विद्यापीठाची. आणि मग नंतर मी मेळघाटात काम केलं 2-3 वर्ष. त्याचं वाटल्यास तुम्ही प्रश्न उत्तरात करू आपण कवर, पण हे शैक्षणिक प्रवासाचं बोलेल. तिथं माझं भरपूर लर्निंग झालं. गुन्नू आहे का इथं? तर 2 वर्ष मेळघाटात मी काम केलं, कारण मुक्त विद्यापीठात असल्यामुळे ॲडमिशन रेग्युलर काय कॉलेज करायची गरज नव्हती. आणि 2 वर्ष खूप काम केलं. काम केलं म्हणल्यापेक्षा काम नाही म्हणणार मी, त्याचं मी ते कुठं माझ्या ह्याच्यात पण जास्त नसतं बोललं, म्हणजे माझ्या इव्हन तुम्ही मांडलं तिथं मी जास्त शिकलो. म्हणजे त्या 2 वर्षात गुन्नू ज्या गावचा आहे तो गोंड समाजातून येतो. तिथं कोरकू समाज जास्त आहे, आणि कोरकून मी खूप काही शिकलो त्या 2 वर्षात. नंतरच मग माझं ते UPSC नॅचरली गळून पडलं, आणि मी टाटा इन्स्टिट्यूटला गेलो. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये पण असं जाणवलं की रिप्रेझेंटेशन जे आहे कमिंग फ्रॉम मार्जिनलाइज कम्युनिटीज, तर ते फार कमी आहे. पहिल्या पिढीतील शिकणारे पोरं फार कमी आहेत. जो माझा पुण्यातला प्रसंग होता, मला पुण्यात सोडावं लागलं, मुक्त विद्यापीठात BA करावं लागलं, टाटा इन्स्टिट्यूटचा अनुभव, आणि नंतर जेवढे एक्सपिरियन्स घेतले, फेलोशिपमध्ये काम केलं. तर हे जे 2012 ते 17-18पर्यंत जाणवलं की आपल्यावर अभ्यास करणारे लोक वेगळे आहेत, आणि आपल्या प्रश्नांवर करिअर करणारे लोक वेगळे आहेत. आपलं रिप्रेझेंटेशन नाही आहे धोरणात्मक पातळीवर. तर हे मुद्दे घेऊनच मग ठरवलं की असं काहीतरी प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. तो अनस्ट्रक्चर्ड होता पहिले, म्हणजे आनंद माझ्या गावचा आहे. तर आम्ही 2013-14 जेव्हा मला TISला ॲडमिशन भेटलं, तर आम्ही गावात असे वर्कशॉप्स करायचे 10वी-12वीच्या मुलांसाठी, की 10वी-12वी नंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज, करिअर म्हणण्यापेक्षा हायर एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत पुढं. तर त्याच्यामध्ये आम्ही असे मार्क्स नाही जाहीर करायचे कोणाचे. मेरिट जी संकल्पना म्हणतो सगळ्यांना आम्ही, इव्हन नापास झालेले पोरं असतील किंवा जे मार्क कोणाचेच नाही, असं मुली पहिल्या जातील आणि मुलं, ते सगळ्यांचे आम्ही पुस्तकं देऊन सत्कार करायचो. 14, 15, 16, 17 असं चाललं ते. 17ला आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कॉम्पिटिशन जिंकलो, आणि तेव्हा एक त्याला स्ट्रक्चरल स्वरूप, म्हणजे एक इन्स्टिट्यूशनलाइज करायचा प्रयत्न केला की असं काहीतरी प्लॅटफॉर्म असावं जिथं पहिल्या पिढीतील शिकणारे,
फर्स्ट जनरेशन लर्नर जे आहेत तुमच्या माझ्यासारखे, त्यांना आपण असं ज्या इन्स्टिट्यूशन आहेत, त्याच्या अगोदर मी माझ्या गावात एक ग्रामपंचायतचा प्रयोग केला होता. ग्रामपंचायत हारलो मी, लढलो होतो. ते काही मी इथं सांगणार नाही. पण त्यातून एक चांगली टीम भेटली आणि त्यातले दोघं तिघं आज टाटा इन्स्टिट्यूटमधून शिकून चांगलं करिअर करत आहेत. आणि ते एक दोघंही शेड्यूल कास्ट कम्युनिटीमधून येतात, माझे चांगले मित्र आहेत. आणि मग त्यांच्याकडून अनुभव वाटला की यांना आपण कॅम्पसला नुसतं ओरिएंट केलं किंवा कॅम्पसला घेऊन गेलो आणि थोडंफार फॉर्म भरून किंवा थोडंफार फोनवर गाईड करू शकलो. आणि मग बाकी मी असं टीसला असताना भरपूर लोकांना सांगायचो, बोलायचो. इकडं नालंदाचं काम सुरूच होतं अनुप सरांचं. तिकडे आर एस प्रवीण कुमार सर आहेत, तुम्ही नाव नसेल ऐकलं तर, रिटायर्ड IPS ऑफिसर आहे तेलंगणाला. मग अशी कामं पण फॉलो करायचो. कर्मवीरांचं उदाहरण समोर होतंच, बाबासाहेबांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटी, शिवाजी शिक्षण संस्था, ज्या तिथं तुम्ही बसला आहेत, या भागात ज्यांनी शिक्षणाचं जाळं उभं केलं इंडिपेंडन्सच्या काळात, ते भाऊसाहेब देशमुख. अशी उदाहरणं होते समोर की बाबा यांनी त्या काळात म्हणजे 100 वर्षापूर्वी हे जाळं उभं करायचा प्रयत्न केला. तर आपण छोटं का होईना काहीतरी काहीतरी सुरुवात करू शकतो. म्हणजे आणि आपला स्वतःचा प्रवास होता की बाबा आपल्या आयुष्यात शिक्षणाने मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे आपल्याला. आणि तसंच शिक्षण क्वालिटी हायर एज्युकेशन सगळ्यांपर्यंत डेमोक्रेटाईज व्हावं, लोकशाहीकरण व्हावं, त्याचं पोहोचावं, ते सुरू केलं. वाटलं नव्हतं एवढं मोठं होईल. फार म्हणजे जे गावातले 2-4 उदाहरणं किंवा हे पण जे लिव्ड एक्सपिरियन्स म्हणतो आपण, लिव्ड एक्सपिरियन्स म्हणजे जे तुम्ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स केलं, जे तुम्ही जगलंय, भोगलंय, त्याला वाचा फोडण्याचं काम दिलं. आणि एकलव्याची स्टोरी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेच. ठीक आहे, माहीत आहे ना? माहीत नाही तुमच्या? माहीत नाही? तुला नाही माहीत का? कोणतरी सांगा मग ज्यांना अभिप्रेत आहे तशी. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये कॅम्प असतो, पुस्तकं गोळा करतात गरजू विद्यार्थ्यांसाठी. एकलव्य तेवढं मला माहिती नाही. एकलव्याची स्टोरी म्हणजे एकलव्य कॅरेक्टरची स्टोरी. हां हां, ती माहिती आहे ना? ती कशी माहिती आहे? हां एकलव्य हे एक महाभारताचं कॅरेक्टर आहे. ते एक आदिवासी समाजाशी बिलॉंग करत होतं आणि त्यावेळेला थोडंसं जसं जातीचा भेद बनतो आपण, त्यावेळेला फक्त क्षत्रिय लोकांनाच क्षत्रिय आणि ब्राह्मण लोकांना शिकण्याची मुभा होती. असं असताना सुद्धा त्याला धनुर्विद्या शिकण्याची इच्छा झाली आणि तो द्रोणाचार्याकडे गेला. तेव्हा द्रोणाचार्य हे स्पेशल शिक्षक म्हणून अपॉइंट होते कौरव आणि पांडवांना शिकवण्यासाठी. आणि अपॉइंटच होते ते. तर त्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. म्हणून एकलव्यानी गुरुकडून न शिकता फक्त गुरुचा पुतळा समोर ठेवून त्याच्याशी प्रेरणा घेऊन शिकला होता. तर काही वर्षांनी जेव्हा तो सांगायला गेला द्रोणाचार्याला की मी शिकलो फक्त तुमचा पुतळा ठेवून, तेव्हा एक स्वार्थी गुरु म्हणा किंवा एक कर्तव्य दक्ष, एका राज्याशी कर्तव्य असलेला दक्ष अधिकारी म्हणा, जसं म्हणायचं तसं, त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे त्याला जरी शिकवलेलं आहे, त्याला शिकवलेल्या मुलाला मोठं करण्यासाठी त्यांनी त्याचा गुरुदक्षिणेमध्ये अंगठा मागितला. असं एकंदर ही स्टोरी आहे. त्याच्यानंतरही एकलव्य धनुर्विद्या करत होता. म्हणजे तो धनुष्य हे करत होता, पण तेवढी तीव्रता राहिली नव्हती त्याची जेवढी पहिली. नाव काय? माझं नाव रेणू वाकडे. कुठली? पुसदची. काय शिकते रेणू? मी MSW करत आहे सर, फर्स्ट इयर. पुसदला? गुलाम नबी कॉलेज ऑफ सोशल वर्क. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. मी जेवढं चांगलं सांगू शकलो नसतो तेवढं त्यांनी चांगलं सांगितलं. आणि तेच इन्स्पिरेशन होतं. एकलव्य कॅरेक्टर पहिल्यापासून आवडायचं. ही व्यवस्था म्हणजे सगळी असं समजू की द्रोणाचार्यांनी काबीज केलेली व्यवस्था आहे, त्या प्रवृत्तींनी काबीज केलेली व्यवस्था आहे. आणि विदर्भ मराठवाडा किंवा मार्जिनलाइज फर्स्ट जनरेशन लर्नर हे सगळे एकलव्य आहेत. आणि ज्यांच्याकडे प्रिव्हिलेज आहे, ज्यांच्या 5-10 पिढ्या शिकलेल्या आहेत, ते अर्जुन आहेत. अर्जुन म्हणू शकतो ना, कौरव पांडव काय ते जे आहे ते असं समजून की बाबा असं ज्यांच्याकडे सगळे प्रिव्हिलेज आहे पण तरीही पोटेन्शियल आहे तुमच्या माझ्यात किंवा ह्या सगळ्या भागात,
आणि ते पोटेन्शियल नाही आहे. आता मेळघाटमध्ये स्पोर्ट्सचं काय पोटेन्शियल आहे? म्हणजे सेंट्रल बेल्टमध्ये, इंडियाच्या सेंट्रल बेल्टमध्ये जर स्पोर्ट्सच्या बाबतीत व्यवस्थित काम जर झालं ना, तर डबल डिजिटमध्ये गोल्ड मेडल आणतो आपण. हे चायना किंवा काय युरोपियन देश वगैरे ठराविक देश करतात ना, हे सहज पोटेन्शियल आहे आपल्यात. जेवढे पण आपले स्पोर्ट्स प्लेअर आहेत हे सगळे बऱ्यापैकी नॉर्थ ईस्ट किंवा ट्रायबल किंवा अशा बॅकग्राऊंड. इव्हन महाराष्ट्राचे उदाहरण घ्या तुम्ही, अविनाश साबळेचं उदाहरण घ्या रिसेंटली, आज अर्जुन अवॉर्ड काहीतरी आजकाल भेटलं. तर हे असे उदाहरणं इथूनच तयार होऊ शकतात. पण तिथं प्लॅटफॉर्म नाही. मेळघाट सारख्या ठिकाणी मी टीम घेऊन गेलो तो टीसला व्हॉलीबॉलची, तर अशाच 5-10 टीम तर सहज हारून टाकलं होतं त्यांनी. राजू भैया क्यों बुलाए बोले हमको इधर खेलने को, ये ऐसे ही खेलते हैं बोले, इनको हमारे इधर चिल्लाटे में बुलाओ बोले. तो एवढं पोटेन्शियल असणार लोक, पण प्लॅटफॉर्म नाही आहे. असे भरपूर उदाहरणं आहेत. आता हे समोर आहे, हे नैतिक आहे, प्रशांत आहे, गोपाल समाजातून येतात. यांच्या मी ते फेलोशिपमध्ये असताना मी एक गोपाल समाजाच्या गावात काम करत होतो. अख्खं गाव मायग्रेटेड आहे मुंबई पुण्यात वगैरे. प्लॅटफॉर्म नाही आहेत. पोरांमध्ये एवढे पोटेन्शियल आहेत ना, टाटा इन्स्टिट्यूटला शिकतायत ना. असे भरपूर उदाहरणं आहेत. तर ते एकलव्य त्याच्यापासून इन्स्पिरेशन आहे. जेव्हा सुरू केलं तर तेव्हा 5-7 विद्यार्थी होते. जेव्हा यवतमाळला मी फेलोशिपमध्ये होतो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक फेलोशिप करायचो, चीफ मिनिस्टर फेलोशिप, तुम्ही ऐकलं असतील, रुरल डेव्हलपमेंट फेलोशिप. त्या काळात असंच विकेंडला सर होते, दर्ने सर, त्यांचे तिथं कॉलेज सावित्री ज्योतिराव समाजकार्य. सावित्रीचे किती लेकरं आहेत तिथं? ठीक आहे, 8-10 लोक आहे ना, सेकंड इयर. ठीक आहे. तर मी तुमच्या कॉलेजला यायचो, तिथं 1.5-2 वर्ष फुल टाईम शिकवायचो, बिन पगारी, नेट सेट होतो. पण कॉलेजविषयी माझं प्रेम होतं, कारण की कॉलेजमध्ये सगळे येणार आहेत. ह्या तुम्ही ज्या 8-10 मुली आल्या त्यांच्याकडे बघा तुम्ही, यांचा प्रवास आहे का, एवढं पोटेन्शियलवालं कॉलेज आहे. एवढं मी जेव्हा मेळघाटात काम करायचो ना, असे पुण्या मुंबईचे व्हॉलेंटियर यायचे, फार मोठमोठे मेडिकल कॉलेजचे, फार मोठ्या घरचे. तर खूप कॅम्प, आनंद पण अनुभव असेल. कॅम्प कोऑर्डिनेट करायचं होतं. एखादं गाव असलं तिथं आम्हाला पुण्या मुंबईचे असलं की 4-4, 5-5 व्हॉलेंटियर पाठवायला लागायचे तुमच्यासारखे. आणि हे आमचे यवतमाळचे पोरं एक गाव एक असं सहज मॅनेज करून यायचे. म्हणजे फरक आहे. एका ठिकाणी 4 लोक पाठवावं लागतात एका गावात, एका ठिकाणी एकच पोरगं पाठवावं लागतं किंवा पोरगी पाठवावं लागतं. हे स्किल आहे लोक मोबिलाईज करण्याचं. सोशल वर्क काय शिकतो ना आपण, म्हणजे कुठल्याही तुम्ही, ते स्किल आहे. लोक मोबिलाईज करणे, लोकांना बोलणे, लोकांना पटवणे, म्हणजे पटवून सांगणे, ते इश्यूज ते मला जाणवलं पहिल्यापासून कॉलेजच्या बाबतीत. आणि मग ते कॉलेजमध्ये येणारा क्राऊड जो सगळा तो तुमच्या माझ्यासारखा, इव्हन आपल्यापेक्षा पण हलाखीच्या बॅकग्राऊंडमधून येणारा. तर तिथं मी 1-1.5 वर्ष शिकवलं. मग तिथं हळूहळू मग 7 वरून 25 मधून मग ते हळूहळू कॉलेज यवतमाळच्या बाहेर आम्ही मग वर्कशॉप्स घेणं सुरू केले. वर्कशॉप घेणं आज जो 7 विद्यार्थ्यांपासून प्रवास सुरू झाला, तो यावर्षी 700 पोरांना ट्रेन करायचा प्लॅन आहे, अंडर ग्रॅड, पोस्ट ग्रॅड. किंवा ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम पण लॉन्च केला आहे, की बाहेर देशात ज्या मेन स्ट्रीम स्कॉलरशिप आहे, नॉट ओन्ली चेवनी, कॉमनवेल्थ आहे, एरास्मस आहे, फुलब्राईट आहे, अशा भरपूर स्कॉलरशिप्स आहे जिथं मार्जिन किंवा ग्रासरूटचं फर्स्ट जनरेशन लर्नरचं आपलं रिप्रेझेंटेशन फार कमी आहे. तर तिथे पण आपले विद्यार्थी जावेत. अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, ज्या मेन स्ट्रीम स्कॉलरशिप महत्त्वाच्या, तर तिथे पण तो एक प्रोग्राम पायलट बेसिसवर सुरू केला आहे 70-80 विद्यार्थ्यांसोबत. आणि येत्या काळात 10 वर्षात किमान 1000 जागतिक ग्लोबल स्कॉलर किंवा लीडर्स असावेत, असा मागचा उद्देश आहे. बस. प्रश्न उत्तर करू. ठीक आहे. तर एज्युकेशन मॅटर्स. मी एक छोटी स्टोरी सांगेल माझ्या पुतणीची, ती मला आठवण करून द्या. मी सगळ्या भरपूर वर्कशॉपमध्ये सांगितली. आणि माझ्या आयुष्यात एज्युकेशन काय मॅटर करतं, किंवा मी तो एक छोटा प्रसंग सांगेल. बाकी आपण प्रश्न उत्तर करू. चेवनिंग स्कॉलरशिप बद्दल काय सांगशील? जेवणीबद्दल काय ऐकायचं? म्हणजे काय त्याची प्रोसेस काय आहे, कुठल्या फील्ड मधले अप्लाय करू शकतात, किंवा त्याची प्रोसेस कशी असते? तुमचं शिक्षण काय आलं? माझं मास्टर्स झालं कुठनं? MSW. कुठनं? सोलापूर. यशवंतरावच्या? नाही, बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स.
चेवनिंग स्कॉलरशिप ही UK सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणता येईल, FCDO फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट ऑफिसचा. तर चेवनिंग ही फ्युचर लिडर्स तयार व्हावेत किंवा त्यांचं ते पॉलिसीचा फॉरेन पॉलिसीचा पार्ट समजू आपण. आणि त्याच्यामध्ये की हे सगळे जे सेक्टर्स आहेत जे इम्पॅक्ट करतात लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून, जसं ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स, हेल्थ, पॉलिसी, डेव्हलपमेंट स्टडीज, लॉ, मीडिया, अशा फील्डमध्ये नॉट जास्त टेक्निकलसाठी स्कॉलरशिप देत नाहीत ते, पण हे सगळे जे फील्ड आहेत मानवी अंगाशी निगडीत त्यांच्यासाठी ते स्कॉलरशिप्स आहे. जनरली 2 वर्षाचा अनुभव लागतो आणि 1 इयर मास्टर्स करता येतं UKमध्ये. आणि सगळं फंडिंग देतात जाण्या येण्यापासून. कोणी ऑक्सफर्डला जात असेल, कोणी केम्ब्रिजला जात असेल तर कदाचित 70-80 हजार पाऊंड पण असतं, म्हणजे 70-80 लाख. जसं माझं होतं SOAS, स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, नोन फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, जगातल्या डेव्हलपमेंट स्टडीजचं 2 नंबरचं विद्यापीठ आहे. तिथे होतं तर माझं अराऊंड 45,000 पाऊंड खर्च होता, जवळपास 40-45 लाख रुपये. सगळं जाण्या येण्यापासून ते खर्च करतात. आणि त्याचा सगळ्यात चांगला फायदा आहे की लाँग टर्म तुम्हाला जे एक लागतं ना, समजा फर्ग्युसनचं नाव आहे किंवा कोणी टाटाला शिकतं, कोणी अजून चांगल्या ठिकाणी शिकलेलं असेल तर ते जो टॅग असतो आपण अलुमनाय असतो, माझे विद्यार्थी असतो, किंवा तुम्ही समर्पणचा एक टॅग घेऊन जासाल इथून, किंवा हां समर्पणच्या ह्या शिबिरात, किती नंबरचा शिबिर आहे, 6 नंबरचा, हां आम्ही 6 नंबरच्या शिबिरात होतो. तर तो टॅग आयुष्यभरात राहतो. ते नेटवर्क असतं, ते सोशल कॅपिटल जे म्हणतो आपण, ते आयुष्यभरासाठी असते. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसं त्याला लिव्हरेज करता, कसं तुमच्या आजूबाजूला उपयोगानंतर. त्याच्यात 4-5 असे असतात ते तुम्ही डिटेलमध्ये समजून घ्यायला असतात. एकलव्यच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सेशन्स पण आहेत, 2-4 सेशन, 4 सेशन आहे, प्लेलिस्टच आहे ते बघा. नमस्कार, माझं नाव राहुल झोडे आहे, मी नागपूरहून आलेलो आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की मागच्या 2 वर्षाआधी गव्हर्नमेंटने एक न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये एक प्रावधान आहे की जे प्रायमरी एज्युकेशनमध्ये जे काही एज्युकेशन असणार आहे ते रिजनल लँग्वेजेसमध्ये असणार आहे, आणि परत हायर एज्युकेशनकडे जर आपण बघितलं तर ते इंग्लिशमध्ये असतं. तर रिजनल लँग्वेजमधून हायर एज्युकेशनकडे बघताना खूप एक दरी आहे, म्हणजे लँग्वेजची दरी आहे, आणि याच्यामुळे मुलांवरती खूप दडपण येतं हायर एज्युकेशन घेताना. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, ही गॅप भरून काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि हे दडपण मुलांचं कसं कमी करता येईल? नाही, लँग्वेजच्या बाबतीत माझं स्पष्ट मत तयार झालं आहे की माझ्या अनुभवातून, कारण की इंग्रजीचं मला 12वीपर्यंत, 10वीपर्यंत व्हर्नाक्युलर मीडियममध्येच होतो, मराठी मीडियममध्येच होतो. 11वी-12वी सायन्स सगळे आपण जसं शिकतो तर रट्टा मारूनच शिकतो. त्याचं काही इंग्रजीचं जास्त मला असं वाटत नाही. ते टेक्निकल टर्म वगैरे असल्यामुळे ते आपल्याला ते ठीक आहे, त्याचा थोडा फायदा होतो, पण त्याचा काही कॉन्क्रीट असा काही लँग्वेजच्या दृष्टिकोनातून असा फायदा होतो मला असं वाटत नाही. तर तुमची जी मदर टंग आहे ते तुमचं कल्चर आहे, शेवटी ती आली पाहिजे. आणि दुसरी भाषा ग्लोबल मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे, जर तुम्हाला पोटापाण्याची भाषा शेवटी तिची. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आता तर त्या कदाचित आमच्या बॅचच्या वेळेस त्यावेळेस फार 5वी-7वीत इंग्रजी आलं होतं. आता बहुतेक प्रायमरीपासूनच म्हणजे इंग्रजी आहे, ZP पासून वगैरे बहुतेक शाळा इंग्लिश मिडियम पण होतात. आणि सरकारचे धोरणे असं आहे की ते पटावर कमी संख्या असणाऱ्या शाळा बंद पण करायला लागले. व्यवस्था अशी आहे जी ह्या प्रवृत्तीची आहे. तर पण मला असं वाटतं की आता शासनाच्या पातळीवर ॲडव्होकेसी हा प्रकार आहे की जिथं आपण हे सगळं केलं पाहिजेत, किंवा इंग्लिश मिडियम शाळा किंवा इंग्रजी हा कंपल्सरी विषय असणं, त्याला आपण वारंवार बोललं पाहिजे, चर्चेत आणलं पाहिजे. आणि त्याच्या बाबतीत त्याचा कॉन्व्हेंट हा पर्याय नाही होऊ शकत. तर सरकारची एक्झिस्टिंग सिस्टीम जी आहे त्याला आपण कसं ॲडव्होकेसी करू शकतो. आणि वैयक्तिक पातळीवर जर म्हणलं की आपल्याला जर सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन किंवा प्रेशर ग्रुप म्हणून करायचं असलं तर की आपण जसं आम्ही प्रयत्न करतो की लँग्वेज सेल काढून किंवा काहीतरी लँग्वेजच्या बाबतीत आपल्याकडे लँग्वेज खूप चुकीच्या पद्धतीनं शिकवल्या जाते. इंग्लिश त्यातल्या स्पोकन इंग्लिशचे क्लासेस बघतो आपण, तर 4ही जे कंपोनंट आहे, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग, तर ते 4ही कंपोनंट जे आहेत हे 4ही कंपोनंट ज्यात कव्हर होईल. त्यात क्रिटिकल थिंकिंग हा अप्रोच आला. तर तसे आम्ही आमच्या मॉड्यूलमध्ये विचार करतोय की
औरंगाबादला आमचं सेंटर सुरू आहे, यवतमाळला सेंटर सुरू आहे किंवा नागपूरला. तिथं हा प्रयत्न चालू आहे आमचा की इंग्लिशमध्येच हे रीडिंग मटेरियल किंवा जे रीडिंग इंग्लिश असते कंटेंट असं आर्टिकल असतात ते ह्या चारही कंपोनंटमधून कसं कव्हर करता येईल. आणि ते भविष्यात जर व्यवस्थित अजून काम वाढलं किंवा सपोर्ट असला ते आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सेंटर तसं करता येईल. आणि नॉट ओन्ली लँग्वेज किंवा अशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत याच्या बाबतीत आपण अजून त्याला म्हणजे त्याला एक एक लॉंग टर्मचा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो असं आहे डोक्यात. जसं तू बोललाय की म्हणजे मुक्त विद्यापीठमध्ये तू एज्युकेशन घेतलं आणि मेळघाटला कामाला गेलाय, त्यानंतर मग तुझं एज्युकेशन क्विजमध्ये कसं झालं? कारण बरेचदा खेड्यातल्या मुलांना क्विज माहिती नसतं आणि ही इन्फॉर्मेशन कशी मिळाली आणि तुझं एज्युकेशन बाबतीत डिमोटिवेशन झालं नाही का म्हणजे ते मुक्त विद्यापीठामध्ये एज्युकेशन घेऊन? आहेच ना, मला माझी इच्छा होती ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिजमध्ये शिकायची. मुक्त विद्यापीठाच्या डिग्रीमुळे नाही शिकू शकलो म्हणून मी सांगेन की आम्ही 10 वर्षात खूप चुका केल्यात. त्या चुका तुम्ही करू नका. ज्यांना असं वाटतं की बाबा आपण की काहीतरी एकदम उतरून देऊन असं सामाजिक कार्यात पडावं किंवा काहीतरी एकदम वाटतं ह्या वयात जसं प्रेमाबद्दल वाटतं की काहीतरी एकदम दुनिया बदल देंगे टाईप वगैरे, तसं काही करू नका लगेच. पहिले मला असं वाटतं की तुमचा एक हजारो वर्षाचा बॅकलॉग आहे, त्याच्यामुळे तुमच्यासमोर खूप चॅलेंज आहे. आपण अशा परिस्थितीतून येतो की 10 वेळेस आपण जेव्हा ट्राय करतो 7-8 वेळेस ॲव्हरेजली तुम्हाला रिजेक्शन येत असतं किंवा अडचणी येत असतात. त्याच्यामुळं पहिलं क्वालिटी एज्युकेशन, चांगलं एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करा. बेस स्ट्रॉंग करा. जेवढा बेस स्ट्रॉंग करसाल तेवढा ताकदीनं काम करसाल. तर मला त्यावेळेस मेळघाटला असताना असेच व्हॉलेंटियर्स जेव्हा यायचे तर ते बहुतेक ह्या बॅकग्राऊंडचे असायचे की कोणीतरी यायचं की मी अवांतर वाचन त्यावेळेस खूप करायचो, अभ्यास करायचो आणि मग मी डिबेट करायचो. मग त्यावेळेस तोपर्यंत माझं झालं की बाबा कम्युनिटीने तो कॉन्फिडन्स दिला होता, तर मी प्रश्न विचारायचो. बरेच सोशल वर्क ज्या थिअरीज आहे किंवा काय जे आपण ॲप्रोच वापरतो ट्रॅडिशनल त्याच्यावर मी बोलायचो. तर काही लोकांनी मला सजेस्ट केलं, त्यात नाव घेईल मी आवर्जून, तर डॉक्टर धीरज देशमुख म्हणून आहे जे आत्ता छत्तीसगड भागात, झारखंड भागात काम करत आहेत. डॉक्टर पवन मिल्के, कल्याणी राऊत, ते या सगळ्या प्रक्रियेचा पार्ट आहे, अजूनही चांगलं काम करत आहेत. आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू हे ट्राय करायला हवं, तू जाऊ शकतोस अशा ठिकाणी. जागृती यात्रा नावाचा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, भारत दौरा असतो त्याचा, तो पण मी त्या काळात केला होता. त्यात भरपूर लोक IIT IIM अशा बॅकग्राऊंडचे होते. मग त्याने एक कॉन्फिडन्स दिला होता आणि मग ते एक होतं. आणि मग होतं इम्पिरियर कॉम्प्लेक्स, होईल का नाही होईल इंग्रजी वगैरे, पण अवांतर वाचन आणि ग्राउंडचा अनुभव असल्यामुळं थोडंसं आणि जरी मुक्त विद्यापीठात शिकलो असलो त्या काळात मी खूप वाचन केलं. माझ्या आयुष्यात 10 वर्षात जे मी वाचन केलं ते 2 वर्षात खूप सारं वाचन केलं. त्याचा मला आजही फायदा होतो किंवा त्याचा आजही म्हणजे अल्केमिस्ट वगैरे पुस्तक मी त्यावेळेस वाचलं आहे किंवा तुमचं मॅन सर्च फॉर मिनिंग, अर्थाच्या शोधात, विक्टर फ्रँकल. किती लोकांनी वाचलं आहे पुस्तक अर्थाच्या शोधात? अल्केमिस्ट तुम्ही वाचलं असेल बऱ्यापैकी. एक पुस्तक आवर्जून वाचावं. मराठवाड्यातले किती लोक आहेत? ठीक आहे. तर एकनाथ आवड म्हणून एक आहेत जिजाजी, जे आता नाही आहेत, पण त्यांचं काम खूप ताकदीचं होतं आहे. म्हणजे आजही त्यांचे सेंटर्स आहेत, मानवी हक्क अभियान म्हणून. तर त्यांचं एक पुस्तक मी 2012-13च्या काळात वाचलं होतं. जगबदल घालून घावं, जगबदल घालून घावं, सांगून गेले माझं भीमरावं. अण्णाभाऊंसाठींचंच आहे ना? ओके. तर त्या पुस्तकाचं नाव आहे जगबदल घालून घावं. तर ते पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यांचा जो प्रवास आहे ॲज अ एक सोशल वर्क प्रॅक्टिशनर, एक मूवमेंट ॲक्टिव्हिस्ट वगैरे, तर त्या पुस्तकाने बराच माझ्यावर त्या काळात आणि माझ्या पुढच्या कामाला त्यांनी म्हणजे अजून चंद्रकांत वानखेडे सरांचं एक पुस्तक आहे, आत्ता ते गांधीजींवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, पण त्याच्या अगोदर एक पुस्तक नाही त्याच्या अगोदरचं एक पुस्तक आहे आपलाची वाद आपणासी. तर ते त्यांनी यवतमाळच्या एका खेड्यात राहून, जसं अतुलदादा प्राजक्ता ताई होत्या, त्यांचे दोघा नवरा बायकोंनी
एक दोघा कंपनी म्हणून ते एका गावात राहिले, रत्नासारख्या छोट्या गावात, आणि 2-3 दशकं तिथं काढले. तर ते 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 तुम्ही जे म्हणता ना, हे अजून तुम्हाला सबल्टन पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, ग्राउंडचा पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, तर ते पुस्तक नक्की वाचा, आपल्याची वाद आपणासी. ते तुकाराम महाराजांचं वाक्य आहे समजा. काय सर युजीसीने नुकताच जो आहे आपला न्यू एज्युकेशन सॉरी अजून काही प्रश्न काय? अर्ध पूर्ण दिलं का उत्तर मी? टीसला मग तेच त्याने सांगितलं, तयारी केली, आणि थोडंसं पहिल्यापासून क्रिटिकल थिंकिंग असल्यामुळं काय एंट्रन्स काही कठीण एवढी काही गेली नाही. पास झालं. इंटरव्ह्यूमध्ये ग्राउंडचा अनुभव, लिव्ड एक्सपिरियन्स असल्यामुळे मांडलं. ते जमतं आपल्याला थोडंफार की जरी असं नाही जमलं तरी चौकस बुद्धी आहे, ते जगाला कसं बघायचं, तर त्याच्यामुळे ते होऊन गेलं पहिल्याच अटेम्प्टमध्ये. सर युजीसीने नुकतीच आता न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत ग्रॅज्युएशन जे आहे ते 4 वर्षाचं केलेलं आहे. म्हणजे पुढचा नवीन जो टप्पा येणार आहे तो 4 वर्षाचा आहे. अगोदरच आपली शैक्षणिक पातळी जर का पाहिलं, म्हणजे तुमच्यासारखं उदाहरण जर का पाहिलं, तर तुम्ही एक वेगळ्या आपल्या वाटा तिथे प्रभावीपणे तुम्ही त्यामध्ये गेले आणि तुम्ही तुमचे जे अचिव्हमेंट्स आहे ते अचीव केले, तुमचे जे आहे ते तो अचीव केलं. परंतु सध्या रोजगार पाहता आणि रोजगार भिमुख जे म्हणजे प्रश्न पाहता बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे. तर या खरंच 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशनने काही फायदा होईल का? ज्या पारंपरिक 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे त्याला वगळता 4 वर्षाचा आणून काही फायदा तुमच्या विचाराने? धोरणं बनवणाऱ्यांमध्ये आपलं रिप्रेझेंटेशन कमी असतं, म्हणून त्याच्यात प्रॉब्लेम असतो. म्हणून आमचा हा सगळा खटाटोप आहे. नुसतं हे काही प्रमोटिंग हायर एज्युकेशनचा कारभार नाही आहे. हा आपलं तळागाळातलं, वंचित घटकातलं, बहुजन समाजातलं नेतृत्व अशा ठिकाणी असावं, आणि त्यांनी धोरणं बनवावे. नॉट ओनली की दिल्ली, मुंबईत पॉलिसी मेकिंग्स, त्यांनी वर्ल्ड बँकेत जाऊन, UNDPमध्ये जाऊन अशी धोरणं ज्यांनी लिव्ड एक्सपिरियन्स, ज्यांनी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स बघितलेत अशा लोकांनी लीड करा, म्हणून ती अडचण. पण आता मला NEP किंवा 4 वर्षाच्या डिग्रीबद्दल, आता एक IAS ऑफिसर आहेत माझे चांगले मित्र आहेत, ते किरण रिजिजूचे सेक्रेटरी आहेत, जे लॉ मिनिस्टर आहेत आताचे. त्यांनी मागच्या आठवड्यात आम्ही वर्कशॉप्स करत होतो, त्यांनी एक वाक्य म्हणलं की बाबा शेवटी डिग्री येणार, ते बरोबर लागू होणार, पण तुम्ही आता तुम्ही फार म्हणजे असे विचार, एक मी म्हणतो की फिल्टर होऊन इथं आलेले लोक आहात. असं नाही की सगळ्यांना इथे एंट्री भेटली असेल, काहीतरी तुमचं राऊंड झाला असेल, इंटरव्ह्यू झाला असेल, काहीतरी तुम्ही इथे बसला, तर मी मानतो की तुमच्यात ते पोटेन्शियल आहे किमान, की बाबा तुम्ही ते अजून चांगलं करू शकता. तर तुम्ही काय शिकता आजच्या घडीला याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही कुठे शिकता, म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूट शिकता, ते त्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही BA जर इथं केलं आजूबाजूला, बार्शीला वगैरे किंवा अजून आपल्या ह्या, आणि तुम्ही BA जर फर्ग्युसन कॉलेजला केलं किंवा BA अजून सेंट झेवियरला केलं किंवा DUमध्ये मिरांडा किंवा लेडी श्रीरामला केलं, तर यात फरक असणार आहे. तुम्ही इंजिनिअरिंग समजा कुठे करता, इंजिनिअरिंग आपण आता इथं लीगकडलं इंजिनिअरिंग तर बंदच पडायला लागले. इंजिनिअरिंग तर तुम्ही IITमध्ये केलं किंवा NITमध्ये किंवा VNIT किंवा काय अजून बाहेर केलं, मी MIT हे नाही, MIT अमेरिकेवाला, किंवा तुम्ही मॅनेजमेंट करता, BBA BCom करणारे आपल्याकडे आहेत लोक, जर तुम्ही मॅनेजमेंट IIMमध्ये केलं किंवा पुंबामध्ये केलं, त्याचा फरक पडतो ना. तर हाच प्रयत्न आहे एकलव्याच्या माध्यमातून गेल्या आम्ही 6 वर्षात हाच प्रयत्न करतोय की हे क्वालिटी हायर एज्युकेशन कसं प्रमोट होईल. आता ही अडचण आहे, म्हणजे याच्यात पातळीवर तर आम्ही ते ॲडव्होकसी पातळीवरती बोलाय म्हणजे आहे की अशा क्वालिटी हायर एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज असायला पाहिजेत. जसं की नवोदय विद्यालय आहे ना, नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे, तसं एक असं किमान हायर एज्युकेशनचे एक सेंटर्स असले पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला चांगले, जिथे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असला पाहिजे. नॉट ओनली की स्टेम, सोशल सायन्सपासून सगळ्या गोष्टींचे. लिबरल आर्ट नावाचा विषय किती लोकांनी ऐकलं आहे? लिबरल आर्ट यांनी ऐकलं लिबरल आर्ट. तर लिबरल आर्ट नावाचा विषय जो आपल्याकडं नाहीच आहे, आपल्याला माहीतच नाही. त्याचा जो येईल पहिले पुण्या मुंबईत येईल किंवा दिल्लीत येईल, नंतर काही 2-4 दशकानंतर तो आपल्याकडे येईल.
आणि त्याला आता जगभरात त्याला खूप स्कोप आहे किंवा वाव आहे. तर ते आपल्याकडे तो जो हे जे विद्यापीठ आहेत आपले, हे अजूनही त्याला पाहिजे तशा पद्धतीने त्याला पुढे घेऊन जात नाही. तर हे असे भरपूर, मी जस्ट उदाहरण दिलं कारण की तुमच्या काही पुणे विद्यापीठात तो कोर्स सुरू झाला. तर असे जर कोर्स आपण केले किंवा असे आणि ते चांगल्या ठिकाणी केले, तर चांगले कोर्सेस जे आहेत, जे क्रिटिकल विषय आहेत, जे तुमच्या रोजगारभिमुख आहेत, तर किती लोक आपल्याकडे डाटा सायन्समध्ये आहे का BSc किंवा या भागात आहे का कुठे? हां, पुण्यात एका ठिकाणी आहे. पुण्यात आहे. तर म्हणजे पुण्यातच जावं लागतं आणि शेवटी तर डाटा सायन्सला किती स्कोप आहे आज, म्हणजे किंवा क्रिप्टोमध्ये क्रिप्टो करन्सी नावाचा विषय आपल्याकडे आहे का? म्हणजे आपल्याला थोडंफार ऐकून आहे आपण, MPSC टाईप तुम्ही ऐकलं असेल की बाबा क्रिप्टोचा इथं झालं, पहिल्यांदा तिथं झालं, बरोबर, ठीक आहे. पण असे कोर्सेस डिझाईन होत आहेत आता. तर ते म्हणजे ह्या 21व्या शतकातले जे जॉब मार्केट राहणार आहे, फ्युचर ऑफ वर्क जे म्हणतो आपण, तर ते आपल्याकडे नाही आहे अजून ते कोर्सेस. तर ते कोर्सेस अशाच ठिकाणी असणार आहेत भविष्य काळात पण. आणि एक प्रायव्हेटायझेशनचं मोठं आता ह्या मागच्या गेल्या एका दशकात खूप मोठं वातावरण तयार झालं जिथं आपल्यासारख्यांना स्पेस नाही. कारण की 10-10 लाख फी आहे एका वर्षाची, एका कोर्सची. ते आपण कसं अफोर्ड करू शकतो? त्यात आपण हा आहे की बा जे पब्लिक फंडेड इन्स्टिट्यूशन आहे पण ज्या क्वालिटी आहेत, म्हणजे केंद्रीय विद्यापीठ आहेत. किती केंद्रीय विद्यापीठ किती आहेत भारतात? अंदाजे सांगा, मी एकदम एक्झॅक्ट नाही नंबर मागा. 50पेक्षा जास्त केंद्रीय विद्यापीठ आहे. तर केंद्रीय विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात किती आहे? एकच आहे ना, वर्ध्याला. तर वर्ध्याचं पण हिंदी असल्यामुळे त्याला तसं पाहिजे तसा हे नाही आहे. पण बाकीचे केंद्रीय विद्यापीठ आहे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, आपलं JNU, BHU, AMU किंवा अशा चंदीगड युनिव्हर्सिटी, अशा DU सेंट्रल येतं का? हां, तर अशा या सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत हे आपल्याला माहीतच नाहीत. इथं हजारो दरवर्षी वॅकन्सी असतात अंडरग्रॅडच्या, पोस्ट ग्रॅडच्या. आणि इथं तेवढ्या ताकदीचं शिक्षण असते, पब्लिक फंडेड आहेत ना. जसं ST आणि ट्रेनमध्ये काय फरक आहे? ST रोडवर चालते नाही. ST तुम्हाला जर म्हटलं आता इथं, मी आता समजा आणले 100 जॉब आणले आणि तुम्हाला ताईल म्हटलं की तुला स्टेट जॉब पाहिजे का सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब पाहिजे? तुम्हाला तरी स्टेट नाही, ह्या एक्सेप्शनल आहे. पण आपण मेजॉरिटी काय म्हणणार आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंट ना. तसा फरक आहे ना ST आणि ट्रेन. आणि ST आपली राज्य सरकारची, रिसोर्सेस नसतात, फंडिंग नसतं. ट्रेनमध्ये डायरेक्ट सेंट्रल. तर तसं स्टेट युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे ना फरक. तर त्याच्यामुळे केंद्रीय विद्यापीठांमध्ये आपण गेलं पाहिजे. किती लोकांना PhD करायच्या? ग्रेट बडी. तर तुम्ही PhD करसाल तर इथं कुठं रे करसाल चातुर मातुर, तर काही स्कोप नाही पुढं. PhD जर तुम्ही अशा विद्यापीठांमध्ये केले आणि चांगल्या गाईडच्या अंतर्गत केले तर तुम्हाला भरपूर स्कोप आहे. हां, मग इथं करसाल कुठं तरी PhD, मग 50 लाख भराच, 4-5 एकर विकाच. 4-5 एकरात काही होत नाही ना, इतर 15 रोडात काहीच होत नाही. बरं ठीक आहे ना, मला हे सांगा किती लोकांकडे 10-12 एकर शेती? अरे मी काही 7-12 नाही घेणार. अरे अंदाजे शेतीचा किती लोकांना हम आहे? बाबा आमच्याकडे शेती आहे, आम्ही भाऊ नाही हे माहिती आहे. पण ज्यांच्याकडे जमीन आहे ना त्यांना असं वाटतं ना थोडेफार रिसोर्सेस आहेत, हे थोडाफार बिझनेस, थोडंसं जमीन असं नाही. आपण आता सेट आहे ना, थोडाफार असतो, ते डोक्यात असतं. फ्युडल माइंडसेट थोडाफार असतोच, जास्त काही करावं लागत नाही. हां, थोडा जे हुंडे घेणारे आहेत ते पण लगेच हुंडा पण हे नाही पण हे आहे, ट्रूथ आहे हे. तुम्ही नाही पण बाहेर जर तुम्ही गेले तर हे आहेच ना. नाही हे इकडे पण आहेत, विदर्भात पण आहे, आणि काही समाजात तर जास्त आहे. तर हे जे आहे ना, हे गणित फार चुकीचे आहेत. ज्यांच्याकडे फार थोडेफार रिसोर्सेस आहेत, काहीतरी थोडंफार
बॅकग्राऊंड आहे फायनान्शियल, थोडीफार जमीन हे त्यांना असं वाटतं की हां शिक्षणात काय होतं कुठं. गावात म्हातारे कोतारे म्हणतात ना आपल्या, अरे BA MA करून घरीच बसले, हां 17वी शिकले 15वी शिकले घरीच बसले. अरे पण ते कुठे शिकलं काय शिकलं बघा की. आम्हाला गावात उदाहरण अजूनही म्हणतात मला, ते आम्ही टाटा इन्स्टिट्यूटला शिकलो मास्टर. हां MA करू 25,000 पगार 30,000 पगार 35,000 कसं भेटते म्हणलं. तिथं शिकावं लागतं जाऊन तशा ठिकाणी. तर ते आपल्या समोर जे उदाहरणं सेट केले ना ते तशा पद्धतीची. त्याच्यामुळे क्वालिटी हायर एज्युकेशन शिवाय पर्याय नाही. मग शिक्षणाला गालबोट नका लावू ना, नावबोट नका ठेवू. तुम्ही शिक्षण तशा पद्धतीने घेतलंच नाही. हां प्रॉब्लेम आहे असं नाही की मी एकदम म्हणतो किंवा सगळं आहे, पण अडचणी आहेत. मग तुम्ही 10 एकराच्या भरोश्यावर आयुष्य जगणार आहे का, करणार आहे का. माझं तर स्पष्ट मत झालंय, माझ्याकडे जमीन आहे ठीकठाक. हां माझं स्पष्ट मत झालंय की म्हणजे मी काम ह्या डोमेनमध्ये करतो म्हणून ठीक आहे. मला असं वाटतं ना हायर एज्युकेशन हे इज ओनली टूल फॉर मार्जिनलाइज कम्युनिटीज, ओनली कॅपिटल. हे एकमेव भांडवल वाटतं मला की जे तुमच्या पुढच्या पिढ्यांचा बेस सेट करून देईल. मी उदाहरण देतो.